नमस्कार, आप देख रहे हैं प्रेस लेजेंड 24.online और मैं हूं लतिका शामी। आपका बहुत बहुत स्वागत है। दावलामेती के निवासियों के भूमि अधिकार मामले में उच्च न्यायालय ने नागपुर जिला अधिकारियों को निर्णय के आदेश दिए। 14 अक्टूबर 2025 को नागपुर स्थित मौजा दावलामेती सर्वे नंबर 79 के लगभग 100 परिवारों के अधिकारों से संबंधित जनहित याचिका में उच्च न्यायालय की नागपुर खंडपीठ ने एक महत्वपूर्ण निर्देश दिया है। न्यायमूर्ति अनिल एस किल्लौर और न्यायमूर्ति रजनीश आर व्यास की पीठ ने 13 अक्टूबर 2025 को अपने आदेश में जनहित याचिका संख्या 71/2025 को नागपुर के जिला अधिकारियों द्वारा याचिका के औपचारिक आवेदन के रूप में संज्ञान लेने और 10 सप्ताह के भीतर इस मामले में निर्णय लेने का निर्देश देते हुए याचिका का निपटारा किया। यह जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ता श्रीमती ममता सुरेश बोपटे और श्रीमती सुलोचना सिद्धार्थ डोके द्वारा उनके वकील रवि असीम कुमार घोष के माध्यम से दायर की गई थी। जिला अधिकारी, तहसीलदार नागपुर ग्रामीण, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी, उप वन संरक्षक और ग्राम पंचायत दावलामेती के सचिव के खिलाफ यह दायर याचिका की गई थी। याचिकाकर्ताओं के वकील रवि असीम कुमार घोष ने इस मामले में सशक्त रूप से तर्क किया और न्यायालय का ध्यान दशकों से चल रहे इस अन्याय की ओर खींचा। 1970 के दशक से इन जमीनों पर कानूनी रूप से रह रहे परिवारों की जमीनों को सरकारी रिकॉर्ड में गलत तरीके से झुड़पी जगन, जो कि झाड़ीदार जंगल के रूप में वर्गीकृत किया गया था। यह गलत वर्गीकरण के कारण यह क्षेत्र पूरी तरह से विकसित बस्ती होने के बावजूद निवासियों को उनके मूलभूत अधिकारों जैसे गृह निर्माण, ऋण, सरकारी कल्याणकारी योजनाएं और घर के कानूनी मालिकाना हक प्राप्त करने में कठिनाई हो रही है। याचिकाकर्ताओं के वकील द्वारा प्रस्तुत किए गए मुख्य तर्क और सबूत, जो कि वकील घोष ने अपने मांग के समर्थन में विस्तृत सबूत प्रस्तुत किए, जिनमें ये शामिल है कि 1970 से पहले के भूमि रिकॉर्ड में निजी स्वामित्व और कृषि उपयोग दर्शाया गया है और इसमें जंगल का उल्लेख नहीं है। इसी बात से अवगत कराने के लिए आज पत्र परिषद रखी गई, जिसमें माननीय खासदार रामटेक लोकसभा श्री श्याम कुमार बर्वे और सुनील केदार ने अपनी उपस्थिति दर्ज की। आइए सुनते हैं उनसे उन्हीं की जुबानी कि उनकी क्या मांगे। बने रहिए मेरे साथ। इशू आहे तो इशू आमचे माजी जिल्हा परिषद सन्माननीय ममता गुप्ता यांच्या सरकारच्या गावाचा विषय आहे। तो आम्ही यांनीच दाखल केलेली आहे, म्हणून अगोदर ते सर्व माहिती आपल्याला देतील, त्यानंतर आम्ही देतो। नमस्कार सर्वांना। हा विषय दावलामेती मधला आहे। दावलामेतीमध्ये 40 वर्षापासून लोक तिथे राहतात आणि तिथे पट्टे नाही। त्यांना 40 वर्षापासून ते पट्ट्यांसाठी खूप स्ट्रगल करत आहेत, पण पट्टे अजूनपर्यंत मिळतच नाही। त्याकरता आम्ही मेळ निवडून आल्यानंतर त्याच्या 1 वर्षाने आम्ही साहेबांकडे गेलो। साहेब म्हणजे आमचे मार्गदर्शक सर्वस्व केदार साहेबांनी आम्हाला जसं जसं सांगितलं, म्हणजे जे मार्ग दाखवले त्याप्रमाणे आम्ही गेलो। साहेबांनी आम्हाला खूप मदत केली। साहेबांनी आम्हाला तहसीलदारांकडे पाठवला, त्यांनी त्याचा अहवाल तयार केला। त्यानंतर साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषद मध्ये जी मासिक सभा होते, वार्षिक सभा त्यामध्ये घ्यायला लावला। त्यानंतर आम्ही तिथे ठराव ठेवला, त्यावेळी आमच्या बर्वे मॅडमने तो पास केला आणि नंतर मग ते सर्व कागद तयार करून आम्ही मंत्रालयामध्ये पाठवलं। आमची पूर्ण तयारी झालेली होती सर्व, फक्त एक साईनची बाकी राहिलेलं होतं शेवट ग्रामविकास मंत्र्यांची, ती पण काही झालं नाही आणि आमचे पट्टे तिथे तसेच थांबले। आमचे ग्रामवासींमुळे त्यामुळे त्यांचे फोटो पण, जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांचे त्यामुळे फोटो पण केलेले आहेत। अतिक्रमणाचं त्यांच्यावर झालेलं आहे। तर मग त्यानंतर काही होत आम्ही हायकोर्टमध्ये गेलो। सामाजिक कार्यकर्ता मी आणि सुलोचनाताई ढोके आम्ही दोघींनी हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं। तर त्याचा जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल ते आता खासदार साहेब तुम्हाला पुढील वाटचाल ते सांगतील काय झाले ते। सर्वांना नमस्कार। आपली प्रेस याच्यामध्ये बनवलेली आहे की कशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग होतो। म्हणून हक्कपट्टा जे नियम शासनाचे आहे, जे निकष आहे, ते सर्व ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार असताना सन्माननीय माजी मंत्री सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व विस्तृत प्रोसिजर दावलामेती भागातील जे जंगल झुडपी पट्ट्यावर
कित्येक वर्षापासून 40-50 वर्षापासून ते लोक राहत आहेत, त्यांना अतिक्रमणधारी म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानुसार आम्ही निस्त तहसीलदार, SDO, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा ठराव पास करून शासनाकडे पाठवला आहे. शासनाला निरंतर वारंवार तक्रार करून आम्ही तक्रार लावला. सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यातले आहे, पालकमंत्री जिल्ह्यातले आहे, त्यानंतरही कुठेही त्याला न्याय देण्याचं काम नाही. त्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम ह्या सरकारने केलं होतं. त्या सर्वांची अडचण बघून आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य ममताबाई भोपटे आणि ताई ह्या दोघांनी PI दाखल केली हायकोर्टामध्ये आणि ऐतिहासिक असा निर्णय हायकोर्टात दिलेला आहे जिल्हाधिकारी महोदयाला तर 10 आठवड्याच्या आतमध्ये रेग्युलर त्यांना फुकट करायचं आहे कोर्टामध्ये. म्हणजे आज जे लोक तिथे राहतात तिथे काही वर्षापासून त्यांनी आपले घर बांधलेलं आहे, त्यांना सर्व सुखसुविधा तिथे वाटून दिलेल्या आहे, शासनाच्या सर्व योजना तिथे दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याला रेग्युलाइज करायला शासनाला किती मोठी अडचण तयार झाली होती. कारण त्याची मानसिकता नाही तर जे लोक तिथे राहतात त्यांना पट्टे वाटप, पट्ट्याच्या माध्यमाला माहिती हक्क मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांना लोन घेता येईल, जेणेकरून त्यांना सर्व काही. आणि आपल्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तिथं रहिवासी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सुद्धा डिस्कॉर्नेट करण्यात आलेलं आहे. कारण की माझ्या वडिलांपासून मी तिथं राहत आहे तर मला तो अधिकार मिळतो, पण अतिक्रमण जंगलभूमी एक सातबारा असल्यामुळे त्याला जंगलभूमीचं नाव देण्यात आलं आणि त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. तो अन्याय ममताबाईच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून, गौरवाजी नागोबाच्या माध्यमातून तो सोडवण्यात आलेला आहे. सन्माननीय हायकोर्टाने त्याच्यावर निर्णय दिलेला आहे. सन्मान्य ममताताईंनी आपल्याला विषय सांगितलाच आहे. सन्मान्य ममताताईंनी आपल्याला विषय सांगितलाच आहे. माननीय खासदारांनी त्याचा भक्तीपणे शोकांतिका 40 वर्षापासून एक गरीब व्यक्ती हातमजुरीवाला मोठा नाही ना, लक्षात ठेवायचं. दौलापेटीमध्ये समजा कुठे गेला तर सगळे कष्टानं जीवन जगणारे सगळे तिथे राहणारे लोक आणि काही 1-2 वर्षापासून 40 वर्षापासून. ज्यावेळेस मी राज्याचं मंत्री होतो ममताताईंनी तो विषय आमच्या पुढे आणला. कोरोनानंतर आम्ही पाठी लागलो. सगळे जिल्हाधिकाऱ्याला कायदा समजतो. अलीकडे आपण पाहिलं पक्षी घेतलं परितोषिक सांगितलं त्याला की सामान्य माणसाचं कागदोपत्री फार क्लिअर आहे. या अगोदर सुद्धा त्या दौलापेटीचे काही प्लॉट शासनाने स्वतः तहसीलदारनी याच्या अगोदर 10 वर्षाबद्दल पट्टे वाटलेले आहेत. त्याच्यातलेच फॉरेस्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणते की याच्यावर जुलपीदार झालेला आहे आणि जंगल डिपार्टमेंट मध्ये आमचा संबंध नाही. बरं, जंगल डिपार्टमेंट तोंडी लेखी म्हणते, लेखी लिहून दिलं की ह्या जमिनीचा आमचा काही त्याच्यात संबंध नाही. ते जवळजवळ निकाल निघालाच होता, पण मग दुर्दैवानं आमचं सरकार नाही राहिलं. अजून महिन्यावर आलं तर पट्टे वाटप आम्ही करून मोकळच केलं होतं त्या ठिकाणी. आणि पहा त्याच्यामध्ये लोकांना न्याय द्यायचा नाही भूमिका विचार करा. तर तेवढी मोठी सगळ्या लोकांचे समजा फटके मंजूर झाले तर ताबडतोब त्यांना घरकुल द्यावं लागेल. ताबडतोब ते घरकुल त्यांना मिळाल्यानंतर त्यांना हक्काचं असलेलं त्यांचं घर निर्माण होईल, त्यांची ऐपत निर्माण होईल आणि ते न होऊ देण्याचा तो मानसिकता विचार त्या ठिकाणी आहे. आणि मग अशा प्रकारचा हा उपक्रम केला. पण मी मनापासून सन्मान्य ममताताईंचा डोके द्यायचा आभारी. त्यांनी हा जरी जिल्हा परिषद आज वर्षभरापासून अस्तित्वात नाही पण लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे. लोकांचं आम्ही काहीतरी त्या ठिकाणी कर्तव्याच्या नात्याने आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आमचं आहेच ही जाण ठेवून ते कोर्टात गेले. खरं म्हणजे जिल्हा परिषद गेल्यानंतर साधारण म्हणता आलं असतं तर पुढच्या निवडणुकीचे पाहू म्हणून, तर त्यांनी तो विचारधारा ठेवली नाही. त्यांनी सांगितलं लोक आमची आहे, लोकांसाठी जगणं हे आपला कर्तव्याचा भाग आहे. त्यांच्या आई त्यांच्यावर जे संस्कार घडले त्यांनी कृती दाखवली. कोर्टात मांडले, 6 मध्ये संपूर्ण कोर्टात मांडले, कागदोपत्र लावले आणि आज त्या ठिकाणी न्यायालयाने दिलेला आदेश
मी आपल्याकडनं एवढंच अपेक्षा करेल त्या ठिकाणी प्रकार बदलून करणं. मी त्या जिल्हाधिकाऱ्याला सांगा खूप पारितोषिक घेतले मला एखाद्याच्या दिवाळीच्या वेळेस त्या गोरगरीब हातमजुरी करणारी जनता आहे, कायदेशीर त्यांचा तो अधिकार आहे, तो देण्यासाठी आपलं कर्तव्य बसतो. तसं ममताताईने आपल्या कर्तव्याला जाण ठेवून आपली भूमिका वठवलेली आहे. डोकेताई सर अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्याला आमचा निरोप द्या. तर कुठेतरी गरीब माणसं जे काम करा म्हणा, सगळे गाडीवाल्याचेच काम नको करू, क्लबवाल्याचे काम करू, जरा गरीब लोकांचे काम कर असा निरोप आमचा त्याच्यात पोचा. आपल्याकडनं ममता द्यायच्या आणि डोकेताईच्या ह्या कृतीला न्याय मिळेलच आपल्या लेखणीच्या माध्यमात असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम. निवडणूक लागल्यानंतर बोललेलं बरं होईल त्या ठिकाणी. म्हणजे काय की अजून कुठंच काही ठिकाणा नाही आणि निवडणूक ज्या दिवशी घोषित होईल त्यावेळेस मात्र याला आपण प्री मॅच्युअर होईल आपल्याला उत्तर देण्याचं. भाऊ हे सांगा, बिग फाईट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही आहे, बाकीचे मोठे मंडळी आहेत, नेते मंडळी, या आजच्या विषयापर्यंत आपण तयारी आजचाच विषय आहे जिल्ह्यात. आजचा विषय जो सन्मान्य ममता त्यांनी आणला याच्यापुढे आता ताईंनी म्हटल्यावर मला त्यांना नाही म्हणतात आपण त्याला असं म्हणतो महिलाचा सन्मान केला पाहिजे संस्कृतीमध्ये आणि मी ते धरून बोललो आपलं जो बोलून टाकलं. दौरा मीटिंग में रहती हैं जो मैडम रहती हैं वहाँ पर सिर्फ बीजेपी के लोग रहती हैं. वो रहते तो पट्टे कब के मिल गए हम साहब ने पट्टे दिए थे ना, वही तो होता. अभी वो सिर्फ वही लोग रहते थे वहाँ पे, तो अभी तक तो पट्टे मिल जाते थे. अभी जो 10 साल से वहाँ पे जो 2 टर्म से वहाँ पे एमएलए हैं उनको ही पूछ लेना चाहिए वहाँ पे कौन बीजेपी के लोग नहीं रहते, सिर्फ कांग्रेस ही रहती है, इसलिए पट्टे नहीं रहते. ऐसा क्योंकि जब वहाँ से बूथ का जो काउंटिंग आया है, जब बूथ का जो टैली आता है वहाँ पे, तो वहाँ कांग्रेस विचारधारा के लोग हैं. कुछ नहीं रहा जो आपने बोला कुछ नहीं रहा. क्या पक्का चाहोगे आप? रजिस्ट नहीं हो रहा है कि भेदभाव न हो. ठीक है, पार्टी भेदभाव कर सकती है लेकिन पब्लिक का कोई सरकार भेदभाव कैसे करेगी? सरकार कैसी कर रही है मैंने आपको बताना. आज के माहौल में सरकार भेदभाव कर रही है. अब इस विषय पर नहीं चल तो ठीक है, तो इससे मेरे को बोला इसमें हाँ तो हमने गलती दिखाया है. हाँ नहीं सबने देखो बात करो में तो फिर मुद्दा बहुत दूर तक जाएगा. ठीक है.